अनेक लोकांना लिक्विड म्युच्युअल फंड माहीत नसल्यामुळं त्यांच्या फायनान्शियल जर्नीमध्ये छोट्या छोट्या मायक्रो प्लॅनिंग करत असताना त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतंय. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. पर्सनल फायनान्स या टॉपिकवरती मी जास्तीत जास्त नॉलेज शेअर करायचा प्रयत्न करत असतो. लिक्विड फंडचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा पहा मित्रांनो. लिक्विड म्युच्युअल फंड म्हणजे शॉर्ट टर्म आपल्याला पैशांची गरज लागते. शॉर्ट टर्म जे पैसे आपल्याला पार्क करायचे असतात त्याच्यासाठी वापरला जाणारा हा फंड आहे. मग शॉर्ट टर्म म्हणजे काय, तर 1 दिवसापासून ते 6 महिने वर्षभरापर्यंत जो काही आपल्याला फंड पार करायचा असतो, ठेवायचा असतो, त्यावेळेस या फंडचा वापर करायचा. जनरली यासाठी लोक आपलं रुटीनचं सेव्हिंग अकाउंटच वापरतात, पण मित्रांनो नाहीये. त्याच्यापेक्षा जास्तीचे फायदे ह्या लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये राहतात. मग तुमची रिक्वायरमेंट जी असेल, साधारण वार्षिक आपले जे काही खर्च असतात, मुलांचे स्कूल फीज असेल, इन्शुरन्सचे फीज असतील किंवा सणवारासाठी लागणारे आपल्याला वार्षिक खर्च असतील, हे सगळे खर्च साधारण वार्षिक किती येतात याची सगळी गोळाबेरीज करायची आणि डिवायडेड बाय 12 म्हणजे महिन्याला आपल्याला किती रुपये बाजूला ठेवायचे असतात त्याचा एक अंदाज येतो. आणि त्याप्रमाणे तेवढी SIP जर आपण लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये चालू केली तर आपल्याला पाहिजे त्या वेळेस हा जो काही खर्च आहे तो आपल्याला त्या लिक्विड म्युच्युअल फंड मधून विड्रॉ करता येतो. आणि जे पैसे शिल्लक राहिलेले आहेत ते FD पेक्षा चांगल्या परताव्याने तिथं वाढत राहतात. हवे त्यावेळेस आपल्याला पैसे भेटतात. इथं मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीचा म्हणजे वर खाली जे मार्केट होतं त्याचा काहीही इथं इम्पॅक्ट राहत नाहीये. आणि या सगळ्या गोष्टीमुळे एकंदरीत आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये एक डिसिप्लिन प्राप्त होते. आणि या डिसिप्लिनमुळे जो मिळणारा जो कॉन्फिडन्स असतो तो नेक्स्ट लेवलचा कॉन्फिडन्स असतो. मित्रांनो, यासाठी या लिक्विड फंडचा जास्तीत जास्त वापर करा. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की या नंबरवरती संपर्क करा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. थँक्यू.